Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinside.com, जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आता आपण पाहणार आहोत 100 स्मार्ट अँड शॉर्ट इंग्लिश फ्रेजेस फॉर डेली कन्व्हर्सेशन. जे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत त्यांना माहिती असेल की आतापर्यंत आपण मोस्टली सगळे इंग्लिश ग्रामर कव्हर केलं आहे. त्यात पार्ट ऑफ स्पीच, टेन्स, फॉर्म्स ऑफ वर्ब असे जवळजवळ 100 व्हिडिओ आपण बघितले आहेत. आज आपण असे काही सेंटेन्स बघणार आहोत ज्याचा आपण रोजच्या बोलण्यात, ऑफिसमध्ये, घरी कुठेही वापर करू शकतो आणि ते बऱ्याचदा स्पेसिफिक कोणत्याही टेन्सच्या प्रकारात किंवा विशिष्ट फॉर्म्युला त्यांच्यासाठी नसतो. ते सेंटेन्स आपल्याला वारंवार ऐकून ॲज इट इज लक्षात ठेवायचे असतात आणि योग्य वेळेला त्यांचा वापर करून तुम्ही सहज समोरच्याला इम्प्रेसही करू शकतात. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. An idle mind is devil's workshop. रिकामं मन सैतानाचा कारखाना असतो किंवा घर असतो. An idle mind is devil's workshop. Neither borrow nor lend. उसने देऊ नका आणि उसने घेऊ नका. Neither borrow nor lend. Neither deceive nor be deceived. तुम्ही फसू नका आणि दुसऱ्याला फसवू नका. Neither deceive nor be deceived. He pretend to know everything. तो सर्व काही माहिती असल्याचं ढोंग करतो. He pretend to know everything. Kindly excuse me for the trouble. त्रास दिल्याबद्दल मला माफ करा. Kindly excuse me for the trouble. Long illness has made me weak. दीर्घ आजाराने मला अशक्त बनवलं आहे. Long illness has made me weak. What post do you hold? तू कोणत्या पदावर आहेस? What post do you hold? You're good for nothing. तू कोणत्याही कामाचा नाहीयेस. You are good for nothing. My health is down. माझी तब्येत खालावली आहे किंवा बरी नाहीये. My health is down. My throat is hoarse. माझा घसा बसला आहे. My throat is hoarse. It was drizzling all through the night. संपूर्ण रात्रभर रिमझिम पाऊस पडत होता. It was drizzling all through the night. The sky is overcast. आकाश ढगाळलेलं आहे. The sky is overcast. I am feeling giddy. मला चक्कर येते. I am feeling giddy. Umbrella is of no use in heavy rain. मुसळधार पावसात छत्रीचा काहीही उपयोग होत नाही. Umbrella is of no use in heavy rain. I got drenched. मी भिजलो. I got drenched. It is raining cats and dogs. खूप मुसळधार पाऊस पडतो आहे. It is raining cats and dogs. Fools praise fools. म्हणजे मूर्ख माणसं मूर्खांची प्रशंसा करतात किंवा वेडी माणसं वेड्या लोकांची प्रशंसा करतात. Fools praise fools. The wind is almost still. वारा जवळजवळ स्तब्ध झालाय किंवा स्थिर झालाय. The wind is almost still. While going, take care. जाताना काळजी घे. While going, take care. I will make you betting dust. मी तुला धूळ खाण्यास भाग पाडेल.
हे मोस्टली आपण रागाने म्हणतो. आय विल मेक यू बिटिंग डस्ट. बाय गॉड्स ग्रेस, देवाच्या कृपेने किंवा दयेने. बाय गॉड्स ग्रेस एव्हरीथिंग इज ऑल राईट नाव, असं आपण म्हणतो. म्हणजे देवाच्या कृपेने सगळं काही ठीक आहे. बाय गॉड्स ग्रेस. ओ माय गुडनेस, अरे बाप रे. आश्चर्य व्यक्त करायचं असेल तेव्हा आपण म्हणू शकतो ओ माय गुडनेस. टाइम वन्स लॉस्ट कांट बी रिगेन्ड. निघून गेलेली वेळ पुन्हा कधीही येत नाही. टाइम वन्स लॉस्ट कांट बी रिगेन्ड. An empty vessel makes much noise. रिकामं भांड खूप आवाज करतं. An empty vessels make much noise. To the good, the world appears good. चांगल्या लोकांना सर्व जग चांगलं दिसतं. To the good, the world appears good. Truth triumphs. सत्यमेव जयते. Truth triumphs. It is a 9 days wonder. नव्याचे 9 दिवस. It is a 9 days wonder. Barking dogs seldom bite. भुंकणारी कुत्री क्वचितच चावतात. Barking dogs seldom bite. Where there is a will, there is a way. जिथे तीव्र इच्छा असते तिथे मार्ग असतो. Where there is a will, there is a way. A bird in hand is worth two in the bush. हातचं सोडून पळत्याच्या मागे लागणे. किंवा शब्दशः हा अर्थ इथे घेता येईल, हातातील एक पक्षी झाडाझुडपातील 2 पक्ष्यांच्या किमती एवढा असतो. A bird in hand is worth two in the bush. A little knowledge is a dangerous thing. अर्धवट ज्ञान नेहमीच धोकादायक ठरतं. A little knowledge is a dangerous thing. Truth lies at the bottom of well. सत्याचा मार्ग नेहमीच कठीण असतो. Truth lies at the bottom of well. There is a time for everything. प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते. There is a time for everything. One lie leads to another. एक खोटं दुसऱ्या खोटं बोलण्याला आपल्याला भाग पाडतो. One lie leads to another. It takes two to make a quarrel. टाळी एका हाताने वाजत नाही किंवा भांडण करायला 2 लोक लागतात. It takes two to make a quarrel. A friend in need is a friend indeed. संकटकाळी जो मदत करतो तोच खरा मित्र होय. A friend in need is a friend indeed. Think twice before you speak. बोलण्यापूर्वी 2 वेळा विचार करा. Think twice before you speak. Be flexible. परिस्थितीनुसार बदला. Be flexible. Let bygones be bygones. म्हणजे झालं ते झालं किंवा कलह तंटे झाले ते गेले विसरून जाऊ आपण. Let bygones be bygones. No need to be formal. औपचारिक बनण्याची काही गरज नाहीये. No need to be formal. My business is passing through a crisis. माझा धंदा समस्येतून किंवा संकटातून चाललाय. My business is passing through a crisis. Wait a bit. थोडा वेळ वाट पहा. Wait a bit.
माय वर्क इज नॉट येट ओव्हर. माझं काम अजून संपलेलं नाहीये. माय वर्क इज नॉट येट ओव्हर. दिस राईस इज ऑफ अन इन्फिरियर क्वालिटी. हा तांदूळ हलक्या दर्जाचा आहे. दिस राईस इज ऑफ अन इन्फिरियर क्वालिटी. द मँगोज आर ओव्हर राईप. आंबे जास्त पिकलेले आहेत. द मँगोज आर ओव्हर राईप. द प्राइजेस आर फॉलिंग. भाव किंवा किंमत कमी होते. एखाद्या वस्तूची किंमत कमी होते. द प्राइजेस आर फॉलिंग. द शूज आर पिंचिंग. बूट चावतो आहे किंवा बूट चावत आहे आपण असं म्हणतो. द शूज आर पिंचिंग. इट इज रस्टेड. हे गंजलेलं आहे. एखादं भांड किंवा वस्तू गंजलेली असते तेव्हा आपण म्हणू शकतो इट इज रस्टेड. ही इज अ बुकवर्म. तो पुस्तकी किडा आहे. एखादा खूप अभ्यास करणारा व्यक्ती असेल त्याच्यासाठी आपण नेहमी हे वाक्य वापरतो. ही इज अ बुकवर्म. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. रोग बरा करण्यापेक्षा प्रतिबंध अधिक चांगला. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. वी स्ट्रेड. आम्ही रस्ता चुकलोय. वी स्ट्रेड. विल यू गो ऑन फूट. तू पायी जाशील का. विल यू गो ऑन फूट. ॲट विच प्लॅटफॉर्म विल द ट्रेन अराईव्ह. गाडी कुठल्या प्लॅटफॉर्मवर येईल. ॲट विच प्लॅटफॉर्म विल द ट्रेन अराईव्ह. हाऊ फार इज द रेल्वे स्टेशन फ्रॉम हियर. येथून रेल्वे स्टेशन किती लांब आहे. हाऊ फार इज द रेल्वे स्टेशन फ्रॉम हियर. गेट इट डन. करून घे किंवा करवून घे. गेट इट डन. इट इज ओनली 10 minute वॉक. पायी चालायला फक्त 10 मिनिटं लागतात. इट इज ओनली 10 minute वॉक. द टायर ऑफ द कार बर्स्ट. गाडीचे टायर फुटले आहे. द टायर ऑफ द कार बर्स्ट. आवर कार गॉट पंक्चर्ड ऑन द वे. आमची गाडी रस्त्यात पंक्चर झाली आहे. आवर कार गॉट पंक्चर्ड ऑन द वे. सूनर द बेटर. जेवढं लवकर काम होईल तेवढं चांगलं आहे. सूनर द बेटर. इट विल कॉस्ट यू व्हेरी डिअरली. हे तुला खूपच महागात पडेल. इट विल कॉस्ट यू व्हेरी डिअरली. डोंट श्रिंक वर्क. काम टाळू नको किंवा कामचुकारपणा करू नका. डोंट श्रिंक वर्क. डोंट सिट इडल. रिकामे बसू नका. डोंट सिट इडल. ऑलवेज कीप इडियट्स ऑफ यू. नेहमी मूर्खांना किंवा वाईट लोकांना स्वतःपासून दूर ठेवा. ऑलवेज कीप इडियट्स ऑफ यू. सिंक युअर डिफरन्सेस. तुमचे मतभेद मिटवा. सिंक युअर डिफरन्सेस. किंवा आपण म्हणू शकतो पॅच अप युअर डिस्प्यूट्स. तुमचे मतभेद मिटवा. पॅच अप युअर डिस्प्यूट्स. स्टँड अपराइट. डोंट बेंड. ताट उभे राहा, वाकू नको. स्टँड अपराइट. डोंट बेंड.
आय फेल इन टू हिज ट्रॅप. मी त्याच्या सापळ्यात किंवा मी त्याच्या जाळ्यात अडकलोय. आय फेल इन टू हिज ट्रॅप. नाऊ आय एम स्क्वेरल विथ यू. आता मी तुझ्याशी सगळा हिशोब चुकता केलाय. नाऊ आय एम स्क्वेरल विथ यू. हॅव यू एनी बिझनेस विथ मी और गॉट अ वर्क विथ मी. तुमचं माझ्याकडे काही काम आहे का. हॅव यू एनी बिझनेस विथ मी और गॉट अ वर्क विथ मी यापैकी काहीही आपण वापरू शकतो. आय हॅव गुड रॅपो विथ ऑल. माझे सगळ्यांबरोबर चांगले संबंध आहेत. आय हॅव गुड रॅपो विथ ऑल. It seems to be a new one or it looks like a new one. म्हणजे हे नवीन असल्यासारखंच वाटतंय किंवा दिसतंय. Seems म्हणजे वाटतंय आणि looks म्हणजे दिसतंय. It seems to be a new one or it looks like a new one. I don't want to displease you. मी तुला नाखुश करू इच्छित नाही. I don't want to displease you. I have left no stone unturned. मी कोणतीही कसर सोडली नाहीये किंवा मी प्रयत्नांची खूप पराकाष्ठा केलीये. I have left no stone unturned. I had gone to see off my brother. मी माझ्या भावाला सोडायला गेले होते. I had gone to see off my brother. This gentleman has been some business with you. या सभ्य गृहस्थाला तुझ्याबरोबर काही काम आहे. This gentleman has been some business with you. Yesterday I had a sound sleep. काल मला गाढ झोप लागली. Yesterday I had a sound sleep. I shall be ready in a moment. मी थोड्याच वेळात तयार होईल. I shall be ready in a moment. I will rest for a while. मी थोडा वेळ आराम करेन. I will rest for a while. Take a chair please. कृपया खुर्ची घेऊन बसा. Take a chair please. Someone has come to see you. कोणी तुला भेटायला आलंय. Someone has come to see you. I am hard up these days. माझ्याकडे आजकाल पैशाची कडकी आहे. I am hard up these days. Bolt the door please. कृपया दरवाजाला कडी लावा. Bolt the door please. You are dozing. तू डुलक्या घेतोयस. You are dozing. We kept talking till 5 a.m. आम्ही पहाटे 5 वाजेपर्यंत बोलत राहिलो. We kept talking till 5 a.m. Just hold my bicycle. जरा माझी सायकल धरून ठेव. Just hold my bicycle. Will do or will it do? Will do म्हणजे चालेल आणि will it do म्हणजे चालेल का. Will do or will it do. Shall I make a move or shall I push off? म्हणजे मी जाऊ का. Shall I make a move or shall I push off
यापैकी आपण काहीही वापरू शकतो. नॉट येट, अजूनपर्यंत नाही. नॉट येट. गॉट इट, समजलं का? गॉट इट. हेल्प युअरसेल्फ, स्वतः करा. हेल्प युअरसेल्फ. See you again or catch you again or get in touch with you म्हणजे पुन्हा भेटू. See you again, catch you again or get in touch with you यापैकी काहीही आपण वापरू शकतो. Well done, चांगलं केलंस, शाब्बास. एखादं चांगलं काम केल्याबद्दल कोणाचं कौतुक आपल्याला करायचं असेल तेव्हा आपण वेल डन असं म्हणू शकतो. कीप इट अप, चालू ठेव म्हणजे तू चांगलं काम केलंयस. वेल डन, चालू ठेव. अशा पद्धतीने आपल्याला कोणाचं कौतुक करायचं असेल तर आपण म्हणतो वेल डन, कीप इट अप. इट इज टू मच, हे फार झालं. इट इज टू मच. गो टू हेल और हेल विथ यू म्हणजे खड्ड्यात जा किंवा नरकात जा. आपल्याला एकदम खूप राग आला असेल तेव्हा आपण म्हणतो असं, गो टू हेल और हेल विथ यू. ही वॉज सेंटेन्स्ड टू डेथ, त्याला मृत्यूची शिक्षा झाली आहे किंवा त्याला मृत्यूची शिक्षा दिली गेली. ही वॉज सेंटेन्स्ड टू डेथ. मिल्क इज सॉर, दूध नासलं आहे. मिल्क इज सॉर. आय वॉज कोम्बिंग माय हेअर, मी माझे केस विंचरत होते. आय वॉज कोम्बिंग माय हेअर. यू आर लेट बाय अन आवर, तू 1 तास उशिरा आलास. यू आर लेट बाय अन आवर. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, न्याय द्यायला उशीर करणं म्हणजे न्याय देण्यास नकार देणं. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. तर अशा पद्धतीने हे सेंटेन्स 5-6 वेळेला व्हिडिओ रिवाइंड करून बघा किंवा रोज झोपण्यापूर्वी डोळे मिटून शांतपणे काही दिवस वारंवार ऐका. रोज ऐकल्याने ते तुमच्या सहज लक्षात राहतील आणि आपोआप सिच्युएशननुसार तुम्ही बोलू लागाल. ओके, सो ऑल द बेस्ट. आणि अशाच सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय. कीप प्रॅक्टिसिंग.